मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र। एक दुःखद बातमी, सूरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार होणार आहे। शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे। वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या। आशाताई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। तर आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड लोटलेला आहे। आशाताई यांच्यावर शासकीय इतमामात 4 वाजता अंत्यसंस्कार होतील। मनोज, आशाताईंवर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे। काय अधिक अपडेट येते या संदर्भात? बॉलिवूड सध्या लोटलेला आहे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी। प्रणिता, या ठिकाणी आपण संगीत दुनियांमध्ये एक हिरा या ठिकाणी हरपलेला आहे। काल दुःखद घटना घडलेली आहे। आशा भोसले यांचं निधन हे झालेलं आहे। मंगेशकर कुटुंबाने आपलं तिसरा रत्न या ठिकाणी गमावलं आहे। पहिला रत्न होते लता मंगेशकर आणि त्यानंतर आता आशा भोसले यांना मंगेशकर कुटुंबाने गमावला आहे। आणि आपण संपूर्ण संगीत दुनियामध्ये या ठिकाणी शोककळाही पसरली आहे। आज सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे आशा भोसले यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। शासकीय इतमामामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहे। आणि आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच्यानी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहेत, पुष्प अर्पण करणार आहेत। आणि आपण या ठिकाणी संपूर्ण संगीत दुनियामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे। आपण वयाच्या 9व्या वर्षी आशा भोसले यांनी संगीताला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीत, भावगीत, कॅबरे संपूर्ण प्रकारची म्हणजे 12,000 पेक्षा अधिक गाणं त्यांनी या ठिकाणी गायलेली आहेत। आणि त्यामुळे सर्व चाहते त्यांचे आपण दुःखामध्ये गेलेले आहेत। त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। कारण की असं वाटत नाही, कारण की सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या रिसेप्शन मध्ये देखील आशा भोसले स्वतः गेलेल्या होत्या। आणि आपण या ठिकाणी आशा भोसले झालेली संपूर्ण चाहत्यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे। कारण की आशा भोसले यांची गाणी आपण बघितली तर ती अजरामर गाणी, ती नेहमी प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतात, मुखामध्ये असतात, तसंच सर्वांच्या कानामध्ये ऐकलेली गाणी आहेत। त्यामध्ये पिया तू दम मारो दम, सर्व गाणी अशी एक अजरामर गाणी त्यांची आहे। आणि त्यामध्ये त्यांनी मराठी गाणी सुद्धा गायलेली आहेत। आणि आपण पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी 8 दशकापासून या ठिकाणी ते गाणं गात आहेत। आणि त्यामध्ये त्यांनी हजारोपेक्षा जास्त संगीतकार या ठिकाणी घडवलेले आहेत। संगीत प्रेमी आपण पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे होते। आणि त्यामध्ये आज आशा भोसले हे जाण्याने संपूर्ण पोकळी संगीत दुनियामध्ये निर्माण झालेली आहे। त्यांच्यावरती सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार। पण आपण सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत त्यांचे जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या निवासाने लोअर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। आणि याकडे आपण मोठे मोठे नेते आणि संगीतकार आणि अभिनेते या ठिकाणी उपस्थित, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रितेश देशमुख, तब्बू, तसं आशा पारेख आणि त्यांची स्वतःची बहीण मीना मंगेशकर या सुद्धा व्हीलचेअर वरती आलेल्या होत्या। त्यांनी देखील या ठिकाणी अंत्यदर्शन घेतलेले आहेत। आणि या ठिकाणी सर्व आपण पाहिलं तर संपूर्ण मंगेशकर कुटुंब यामध्ये दुःखामध्ये आहे। कारण की त्यांच्या अश्रू अनावर होत आहेत त्यांचे, प्रत्येक कोणी येते आणि त्यामध्ये भेटतात जेव्हा अश्रू पूर्णपणे अनावर होत आहेत। सचिन तेंडुलकर आणि तो आपल्या पत्नीसोबत आलेला होता, त्यांनी देखील अंत्यदर्शन घेतलेले आहेत। ए आर रहमान त्यांची जुगलबंदी नेहमी आपण आशा भोसले सोबत त्यांनी भरपूर गाणी केलेली आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले होते, त्यांनी देखील अंत्यदर्शन घेतलेले आहे। पण या ठिकाणी जी पोकळी आहे ती आता भरून निघणारी नाही, कारण की या ठिकाणी भरपूर संगीतकारांनी या ठिकाणी उभारी आशा भोसले यांनी दिलेली होती, निर्माण केलेलं होतं। आणि त्यानंतर आशा भोसले यांच्या जाण्याने या ठिकाणी पोकळी ही संगीतामध्ये निर्माण झालेली आहे, बॉलिवूड सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे। अगदी मनोज, कधीही न भरून निघणारी ही पोकळी निर्माण झालेली आहे आशाताईंच्या अशा जाण्याने। धन्यवाद या माहितीसाठी। तर आशा भोसलेंचा एक AI व्हिडिओ ही सध्या व्हायरल होऊ लागलाय। या व्हिडिओमध्ये आशाताईंचा आवाज आणि त्यांची झलक दिसते। आशा भोसलेंचे चाहते अक्षरशः भावुक झाले। आशा भोसलेंच्या निधनानं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली।
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक जुने व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून चाहते दुःख व्यक्त करताय.